नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण माहिती घेणार आहोत डिसेंबर महिन्यात कोणते गहू व हरभरा वाण पेरावे व कोणते पेरू नये व प्रत्येक वाणाचा कालावधी त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर पहिले आपण कोणते गहू वाण पेरावे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। पहिले वाण आहे अजित 102। हे वाण 100 ते 102 दिवस एवढा या वाणाचा कालावधी आहे। नंतरचे वाण आहे अजित 108। या वाणाचा कालावधी आहे 95 ते 100 दिवस। नंतरचे वाण आहे अजित 109। या वाणाचा कालावधी आहे 105 ते 110 दिवस। आणि त्यानंतरचे वाण आहे श्रीराम सुपर। या वाणाचा कालावधी आहे 100 दिवसापर्यंत। तर आपण या 4 वाणाची डिसेंबर महिन्यात पेरणी करू शकतो व कोणते वाण पेरू नये ते बघूया। अंबर 28 हे वाण आपण पेरू नये, कारण या वाणाचा कालावधी 110 ते 120 दिवसापर्यंत आहे। त्यामुळे डिसेंबर महिन्यात आपण अंबर 28 हे वाण पेरू नये। तर आता आपण हरभरा वाणाबद्दल माहिती घेऊया। हरभरा वाणात आहे आपण कोणते वाण पेरू शकतो, तर त्यामध्ये पहिला आहे दिग्विजय। हे वाण 105 ते 110 दिवसात येणारे वाण आहे। नंतरचे वाण आहे फुले विक्रम। हे वाण सुद्धा 105 ते 110 दिवसात येणारे आहे। तर आपण कोणते वाण पेरू नये, तर जाकी 9218 हे वाण आपण डिसेंबर महिन्यात पेरू नये, कारण याचा कालावधी थोडा जास्त आहे। तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आपण डिसेंबर महिन्यात गहू व हरभरा पिकाची पेरणी करू शकता आणि या वाणापैकी वाण निवडू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।